एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्य माणूस आणि व्यापारी चिंताग्रस्त आहे। बाजारपेठा ठप्प आहे, तर दुसरीकडे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी मात्र आनंदी आहे। त्याचं कारण म्हणजे जगभरात संत्र्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। संत्र्यामधील क जीवनसत्वामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते व रोगांना दूर ठेवण्यापासून मदत होते। या पार्श्वभूमीवर संत्र्याला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। एकीकडे जगभरात कोरोनामुळे सर्वसामान्य माणूस आणि व्यापारी चिंताग्रस्त आहे, बाजारपेठा ठप्प आहेत, तर दुसरीकडे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी मात्र आनंदी आहे। कारण विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा संत्रा उत्पादक प्रदेश म्हणजे वरुड मोर्शी तालुका। देशात सर्वात जास्त संत्रा याच भागात उत्पादित होतो। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या संत्र्याची चवही आंबट गोड आहे। संत्र्याला मोठ्या प्रमाणात भारतासह विदेशातूनही मागणी वाढली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड येथून बांगलादेश, दुबई, टांझानिया या राष्ट्रात संत्रा एक्सपोर्ट झाला आहे। यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी सध्या आनंदी आहे। गेल्या आठवड्यात संत्र्याला केवळ 12,000 रुपये टनाचा भाव होता। आज ते भाव 25 ते 30 हजारावर गेले आहेत। संत्रा मंडीतून आढावा घेतला असता व्यापाऱ्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। जे मेघराजा म्हणा किंवा हवा आहे, या अनेक जे नुकसान येणाऱ्या जे नैसर्गिक त्यापासून यावर्षी संत्रा बराचसा वाचलेला आहे। त्यामुळे संत्र्याचा जो उत्पन्नाचे पैसे येणार आहे, जो नफा आहे, तो चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला येऊ शकतो। त्यामुळे यावेळेस शेतकरी हा सुखावलेला आहे। कोरोनाचं एकीकडे थैमान सुरू असताना दुसरीकडे संत्रा उत्पादकांची मात्र कोरोनामुळे दिवाळी झाली आहे। देशांतर्गत आणि आखाती देशात चढ्या भावाने संत्र्याचा पुरवठा होत असून व्हिटॅमिन सी युक्त फळे खाण्याचा वैद्यकीय सल्ला संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस दाखवत आहे। तर हे संत्रा औषधी गुणधर्म असलेलं एक पौष्टिक तत्व असलेलं हे फळ आहे। या फळामध्ये व्हिटॅमिन सी जास्त आहे आणि मेडिसिनल व्हॅल्यू असल्यामुळं, औषधी गुणधर्म असल्यामुळं बहुतांशी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं हे महत्त्वाचं काम करतात। इम्युनिटी डेव्हलपमेंट ज्याच्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी पाहिजे, त्या इम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी या फळाचा सर्वदूर वापर होत असतो। आता या फळाच्या बाबतीत बराचसा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे, परंतु विदर्भातलं हे महत्त्वाचं फळपीक आहे। ह्या फळपिकावरच आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्नसुद्धा याच्यावरच अवलंबून आहे। सध्या दुबईला 4 जहाजांमधून संत्रा पोचला असून 5वे जहाज सध्या समुद्रात आहे। बांगलादेशात रोज 100 ते 150 ट्रक संत्री पोचत आहेत। मुंबईत चढ्या दराने संत्री विकली जात आहेत। येत्या काही दिवसात अपेक्षित पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही ते म्हणाले। मृगबहार यावर्षी चांगला आला असून मागणीतील सातत्यामुळे शेतकरी सुखावला आहे। तरी या संत्र्याच्या बाबतीत मागील 8-10 दिवसामध्ये जी उछाल आली, साधारणतः होळीच्या पूर्वी जर भाव पाहिले तर 10 ते 12 हजार रुपये टनाचे होते। आज 25 ते 30 हजार रुपये टनाचे भाव झालेले आहे। याच्यामध्ये मुख्य 2 कारणं आहे। एक, जे सध्या जो कोरोनाचं जे हे चालवलं आहे, जे भय निर्माण झालेला, वारच निर्माण झाला आहे, त्याच्यासाठी इम्युनिटी डेव्हलपमेंट प्रत्येक जण अवेअर आहे। प्रत्येक जणाला वाटतं का माझ्या शरीरामध्ये इम्युनिटी डेव्हलपमेंट झालेली पाहिजे, माझ्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे, म्हणून संत्र्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। म्हणूनच या कारणामुळं संत्र्याचे भाव जवळपास मागच्या 8-10 दिवसामध्ये जवळपास 1.5 झालेले आहे। म्हणजे 25 ते 30 हजार रुपये टनानं विक्री होत आहे आणि याकरता व्यापारी मंडळी आमच्या शेतामध्ये येऊन विक्री घेऊन जात आहे। कृषी मालाची देशाबाहेर बाजारपेठ वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी असणाऱ्या अपेडा या केंद्रीय संस्थेने विदेशात पुरवठा होण्यासाठी केलेले प्रयत्न यंदा फळाला आले आहेत। सी व्हिटॅमिन युक्त फळं साथीच्या रोगात चांगली असल्याचं मत व्यक्त केलंय। संत्र्याबद्दल सांगायचं झालं, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी तसेच त्याच्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी, त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। आणि तसंच कुठल्याही प्रकारच्या साथीचे आजार असो, फक्त कोरोनाच नाही, आपण फक्त आता सध्या कोरोनाविषयी जास्त बोलतो आणि कोरोना हे जे आहे, जो व्हायरस आहे, व्हायरस हा सगळे प्रकारचे असते, सगळे सारखेच असते।
आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की ती म्हणजे आपल्या शरीरामधली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे आहारामध्ये असलेले आपले संतुलित मात्रा, त्याच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि सगळ्यात जास्त इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी मदत होती ती म्हणजे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असलेले कुठलेही फळ. अँटीऑक्सिडंट म्हणजे त्याच्यामध्ये जे शरीरामध्ये जे आपल्या जमा झालेले टॉक्झिक पदार्थ आहे ते पदार्थ काढण्यासाठी मदत करते, ते म्हणजे अँटीऑक्सिडंट. तसे अँटीऑक्सिडंटचं फार प्रमाण आपल्या संत्र्यामध्ये आहे. तसेच व्हिटॅमिन सी हे जे आहे साथीच्या रोगावर नियंत्रण करते आणि जे काही आहे आपली इम्युनिटी रोगप्रतिकार शक्ती वाढवते. तर यामुळे संत्र्याचं सेवन सगळ्यांनी केलं पाहिजे. अशा वेळी आपल्यावर जे वाईट परिस्थिती उद्भवली आहे आजारामुळे, जी धास्ती आपल्या मनामध्ये आहे कोरोनाबद्दल, त्याच्यापासून काही का अंशाने होईना संत्र आपल्याला आरोग्यदायी ठरू शकते. त्यामुळे आम्ही सगळे डॉक्टर लोक पहिलेपासूनच सांगतो की आरोग्याचा मंत्र रोज खा संत्र. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. संत्र्यामुळे प्रतिकारक क्षमता वाढते. कोरोना हा नवीनच विषाणू असल्याने त्या संदर्भात अशी फळं कितपत युक्त आहे यावर ठाम भाष्य करता येणार नसलं तरी व्हिटॅमिन सी साठी संत्र्याचं सेवन केलं जात आहे. संत्र्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारते असा डॉक्टरांचा सल्ला संत्र्याची मागणी वाढण्यामागचं कारण ठरलं आहे. संत्र्यातील पोषण मूल्य आजारातून लवकर बरे होण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे सध्या 20,000 रुपये टनाने विकली जाणारी नागपुरी संत्री 35,000 पर्यंत पोहोचण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि दरवर्षीप्रमाणे जसं कधी कधी केव्हा संत्रा भाव कमी राहतो, पण यावर्षीला काय झालं, साधारणतः अगोदरच्या म्हणजे एक 15-20 दिवसाच्या अगोदर संत्र्याला भाव कमी होते. त्यामुळं व्यापारी वर्ग हा कमी भावात घेत होता. त्यामध्ये खर्चाच्या मानाने शेतकऱ्याला नफा कमी मिळत होता. पण आता त्या करोनामुळं काय झालं आहे का या संत्र्याला बरेचसे व्यापारी आता मागणी करत आहे आणि आमच्याकडे सुद्धा आलेले आहे. जो आता आम्हाला 10 ते 12 रुपये प्रति किलोप्रमाणे जो संत्रा मागत होते ते आज 20 ते 25 रुपये त्याच्यावर सुद्धा ते घेत आहे, चांगल्या क्वालिटीचे संत्र. आणि त्यामुळे जे शेतकरी वर्ग आहे त्यांना बराचसा भाव मिळत असल्यामुळे त्यांना यावर्षी उत्पन्नामध्ये नफा जास्त आहे. दुबईत यापूर्वी पंजाबचीच किन्नो ही चमकदार संत्री जात होती. यावेळी नागपुरी संत्रीही तेथे पोचली आहेत. 180 मॉल्सची साखळी चालवणाऱ्या लुलू या कंपनीने पहिले कंटेनर विकल्यानंतर नागपुरी संत्रीची मागणी वाढली आहे. कंपनीच्या सगळ्या मॉल्समध्ये ही संत्री विकली जात असून त्यांना जोरदार उठाव आहे. संत्रा उत्पादकांना कोरोनामुळे दुप्पट नफा होतो आहे, तर आखाती देशात चढ्या दराने पुरवठा होत आहे. आज कोरोनाच्या माध्यमातून या परिसरात जे मूलभूत सी तत्व आहे, ज्याची याच्यातून जे गरज आहे ते आपल्या परिसरात संत्र्यामध्ये ते उपलब्ध आहे. आणि या कारणानं संत्र्याच्या बाजारपेठेमध्ये संत्र्याला खूप भावाची मागणी होत आहे. आणि इथून दुबई झालं, बाहेर देशातही संत्रा इथून मागवल्या जात आहे. तसेच बांगलादेश, कलकत्ता, केरला याही परिसरात इथून संत्र्याची आवक रोज चालू आहे. रोज इथून 100 ते 150 गाड्यांची लोडिंग चालू आहे. आणि या कोरोनाच्या माध्यमातून हा एक शेतकऱ्यांसाठी एक समाधानकारक एक सांगायचं तात्पर्य असं की शेतकऱ्यांना याच्यातून थोडे सुगीचे दिवस सांगता येईल असे मी सांगू इच्छितो. एकूणच एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजवला असला तरी दुसरीकडे संत्रा उत्पादक मात्र आनंदात आहे. विदर्भ न्यूज, अमरावती.